झाडाचा मेंदू हा बघा आहे ना, सेम मेंदू सारखा आकार. थांबा, तुम्हाला मी परत एकदा नीट तर झाडाचा मेंदू नाही आहे तो, तर जे बांडगुळ म्हणतात किंवा परपोषी वनस्पती जी आंब्याच्या झाडावर वगैरे वाढते ना, त्याचं मूळ आहे ते. आणि झाडाच्या खोडाचा पूर्ण रस शोषून किंवा झाडामध्ये तयार होणारं अन्न हे पूर्णपणे शोषून ही झाडं मोठी होत असतात. आणि ह्याच्यामुळे झाडाला येणाऱ्या फळांचं उत्पन्न पण कमी होतं. तर आता आपण त्याला काढलेलं आहे आणि ते सुकलेलं पण आहे, तर आता त्याला आपण जाळून टाकूया. आणि ह्याने आपल्याला 2 फायदे होतील. एक तर आपल्या झाडांना मस्तपैकी धुरी भेटेल, ज्यामुळे झाडांवर असणारी कीड, कीटक निघून जातील आणि आंबे पण चांगले येतील. आणि होळीच्या 1 दिवस आधी अचानक खूप सारं धुकं आलं होतं. हे बघा आपल्या वाडीत किती धुकं आहे ना. तर आपलं इथलं काम झालंय आणि आता आपण धुकं बघत बघत घरी जाऊया. हा बघा रस्ता किती छान वाटतोय.